नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर राज्यामध्ये 23,628 जागांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती निघत आहे. तर असं जे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांनी जे मित्रांनो विधान परिषदेमध्ये बोलताना जे मित्रांनो ही घोषणा केली आहे की 23,628 जागांसाठी राज्यामध्ये लवकरच आम्ही पोलीस भरती काढणार आहे म्हणून. तर जवळपास मित्रांनो 23,628 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात आधी तुमचं मैदान चाचणी असते, ग्राउंड असते, नंतर तुमची यामध्ये लेखी परीक्षा असते. आणि तुमचं जर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो ड्युटी महाराष्ट्रामध्येच मिळते, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र असते. तर महाराष्ट्र पोलीस भरती मित्रांनो कधीपर्यंत निघणार आहे, त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर टायमिंग किती असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, वयोमर्यादा काय, फी काय, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. आणि मेन म्हणजे हेच सांगणार आहे की ही भरती मित्रांनो कधीपर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कधीपर्यंत महाराष्ट्र पोलीस भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा मेन तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा मित्रांनो, जे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहे देवेंद्र साहेब फडणवीस यांनी जे मित्रांनो घोषणा केली आहे की 23,628 जागांसाठी आम्ही पोलीस भरती काढणार आहे म्हणून 2024 मध्ये विधान परिषदेमध्ये मित्रांनो ते असे बोलत होते. ठीक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास लागते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा हे 18 ते 28 वर्ष लागते आणि SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते यामध्ये 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर या भरतीमध्ये फी जे मित्रांनो खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 350 एवढी फी असते. तर महाराष्ट्र पोलीस भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात आधी महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ग्राउंड असते पहिला टप्पा, आणि दुसरं तुमचं यामध्ये लेखी परीक्षा असते, आणि तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची. ठीक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी ग्राउंड असते. तर सर्वात आधी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये मैदान चाचणी असते. तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते पोलीस शिपाईमध्ये, आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये उंची लागते 158 सेंटीमीटर. त्याचबरोबर यामध्ये छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. ठीक आहे. तर एवढं यामध्ये उंची लागते. त्याचबरोबर यामध्ये SRPFच्या सुद्धा जागा असते. तर SRPF मध्ये महिला उमेदवारांचा जागा नसते, यामध्ये फक्त पुरुष उमेदवारांच्या जागा असते. तर यामध्ये SRPF मध्ये उंची 168 सेंटीमीटर लागत असते. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड असते, आणि ग्राउंड हे मित्रांनो 50 मार्काचं असते आणि 100 मार्काची लेखी परीक्षा असते. तर 150 पैकी जे मित्रांनो मेरिट लागत असते SC ST OBC EWS NTVG ओपन SBC या कॅटेगरीचं लेखी प्लस ग्राउंडचं कटअप लागत असते. ठीक आहे. तर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तो आहे 1600 मीटर रनिंग, आणि 1600 मीटर रनिंगसाठी 20 गुण असते. आणि दुसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तो आहे गोळाफेक, गोळाफेकला 15 गुण असते. आणि तिसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तो आहे 100 मीटर, 100 मीटरला 15 गुण असते. टोटल असं 50 गुणाचा मैदान चाचणी असते, फिजिकल असतं. टोटल असा पुरुष उमेदवारांचा 50 मार्काचा ग्राउंड असते. त्याचबरोबर महिला उमेदवारांचा सुद्धा 50 मार्काचा ग्राउंड असते यामध्ये सर्वात आधी. तर पोलीस शिपाईसाठी जे ग्राउंड आहे महिला उमेदवारांचा, तर पहिला जो इव्हेंट आहे तो आहे 800 मीटर रनिंग, आणि 800 मीटर रनिंगसाठी 20 गुण असते. आणि दुसरा जो इव्हेंट असते तो असते 100 मीटर, आणि 100 मीटरसाठी यामध्ये 15 गुण असते महिला उमेदवारांना. त्याचबरोबर जे गोळाफेक सुद्धा असते यामध्ये तिसरा इव्हेंट, आणि गोळाफेकसाठी 15 गुण असते. असं टोटल 50 मार्काचा ग्राउंड यामध्ये महिला उमेदवारांचा असते. आणि SRPFचा जर विचार केला तर SRPF मध्ये फक्त पुरुष उमेदवारांनाच फॉर्म भरता येत असते. तर SRPF मध्ये सर्वात आधी ग्राउंड असते. तर 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटांमध्ये असते SRPF मध्ये, आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी जो टायमिंग असते तो 24 मिनिटाचा असते. आणि हे 50 गुणांसाठी 5 किलोमीटर असते SRPF मध्ये. त्याचबरोबर गोळाफेक असते 25 गुणांसाठी, आणि 100 मीटर असते 25 गुणांसाठी. असे 100 मार्काचा सर्वात आधी SRPFचा ग्राउंड असते. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये दुसरा जो
टप्पा आहे तो आहे मित्रांनो लेखी परीक्षा, आणि लेखी परीक्षा हे 100 मार्काची असते, निगेटिव्ह मार्किंग नसते. तर लेखी परीक्षेमध्ये 25 प्रश्न हे सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजचे विचारले जात असते, 25 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे विचारले जात असते, आणि 25 प्रश्न गणिताचे विचारले जात असते, आणि 25 प्रश्न मराठी व्याकरणचे यामध्ये विचारले जात असते. टोटल असा 100 मार्काचा पेपर असतो पोलीस शिपाई त्याचबरोबर SRPFचा. ठीक आहे. तर तिसरं जे असते ते असते मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि चौथं असते मेडिकल. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची. ठीक आहे. तर आता बऱ्याच मुलांचे वारंवार कमेंट होते की सर महाराष्ट्र पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, याबद्दल सांगा. ठीक आहे. तर तुम्हाला आता सांगून देतो, जे महाराष्ट्र पोलीस भरती मित्रांनो हे 2024 मध्ये कन्फर्म निघणार आहे. 2024च्या निवडणुकीच्या अगोदर ही भरती मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. तर असं काय सांगत आहे, कारण की नुकताच जे मित्रांनो घोषणा केली आहे, जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांनी जे मित्रांनो विधान परिषदेमध्ये बोलताना जे मित्रांनो त्यांनी सांगितलंय की 20,628 जागांसाठी एवढी महाराष्ट्र पोलीस भरती काढणार आहे राज्यामध्ये, असं मित्रांनो ते विधान परिषदेमध्ये त्यांनी जे घोषणा केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी. आणि महाराष्ट्र पोलीस भरती अशी भरती आहे की ही जे मित्रांनो 1 किंवा 2 वर्षातून जे मित्रांनो रेग्युलरी ही भरती येत असते. तुम्ही याआधी सुद्धा बघितलं असेल 2016ला सुद्धा मित्रांनो भरती आली होती, त्यानंतर 2016 नंतर डायरेक्ट 2018ला भरती आली होती, आणि 2018 नंतर 2019ला भरती आली होती, आणि 2019 मध्ये मित्रांनो लॉकडाऊन होतं, कोरोनाच्या पिरियडमध्ये ते भरती मित्रांनो समोर म्हणजे ढकलण्यात आली होती. जे 2019ची जी भरती आहे ते 2021 मध्ये कंप्लीट झाली होती, आणि 2000 आता ही जी भरती निघाली होती 18,000 जागांसाठी, तर ही जी भरती आहे 2020 आणि 2021 या 2 वर्षाच्या पदांची जी भरती मित्रांनो हे 2023 मध्ये झाली 18,000 जागांसाठी, आणि अजूनही 2022 आणि 2023 या 2 वर्षाची भरती अजूनही निघाली आहे. 2 वर्षाच्या जागा अजूनही मित्रांनो रिक्त आहे. जे मित्रांनो देवेंद्र साहेब फडणवीस यांनीच मित्रांनो घोषणा केली की 23,628 जागांसाठी आम्ही राज्यात लवकरच पोलीस भरती काढणार आहे, आणि त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे असं सुद्धा मित्रांनो ते बोलत होते. तर लवकरच मित्रांनो हे तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती पाहायला मिळणार आहे, तर आपापल्या तयारीमध्ये राहा. ठीक आहे. तर महाराष्ट्र पोलीस भरती जे मित्रांनो हे रेग्युलर येत असते 2-2 वर्षांना. आपण धरून चालू, आपण जर मित्रांनो तर्क लावला तर 2-2 वर्षांना मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती आतापर्यंत पडलेली आहे, आणि अजूनही 2022 आणि 2023 या 2 वर्षाची भरती निघाली आहे, आणि या 2 वर्षाची जागा मित्रांनो आणखीनही रिक्त, कारण की दरवर्षी पोलीस शिपाई मित्रांनो हे रिटायर होत असते आणि त्यांच्या जागा सुद्धा भराव्या लागत असते. महाराष्ट्र पोलीस भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो 2024च्या निवडणुका. तर 2024च्या निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र पोलीस भरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. कारण की निवडणुकीच्या अगोदरच हे भरती मित्रांनो निघणार आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये इतर विभागामध्ये मित्रांनो जास्त जागांसाठी भरती निघत आहे, कारण की 2024 मध्ये निवडणूक आहे त्यामुळे. ठीक आहे. तर पोलीस भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो 2024च्या निवडणुका. तर जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, तर यांनी जे मित्रांनो असं स्टेटमेंट दिलं आहे की 23,628 जागांसाठी आम्ही भरती काढणार आहे म्हणून. तर ते तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. 23,628 पोलीस शिपायांची होणार भरती. पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या युवकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज्यात 23,628 पोलीस शिपाई भरती होणार असल्याची माहिती दिली. ते विधान परिषद लक्षवेधी वेळी बोलत होते. गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात 23,000पेक्षा जास्त पोलिसांची लवकर भरती होणार असल्याचे सांगितले. या लक्षवेधी सूचनेच्या वेळी भाई जगताप यांची चर्चा सहभाग घेतला. गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंधानुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन कर्मचारी युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले आहे. त्या अंतर्गत 23,628 पोलीस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद सांगितले. नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 8,400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती ती वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारांना वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवारांना निराश झाले होते. या संदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.